गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राज्यात अनलॉक पनीरवर बंदी घालण्यात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने आता थेट मैदानावर उतरून कठोर कारवाई सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील MIDC चिकलठाणा परिसरात असलेल्या मेसर्स अमोल दूध डेअरीवर प्रशासनाने छापा टाकून तब्बल 3,12,380 रुपयांचा संशयास्पद आणि भेसळयुक्त साठा जप्त केला आहे। या कारवाईमुळे बनावट दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। पथकाने टाकलेल्या छाप्यात 10 ते 12 नॉन फूड ग्रेड सोयाबीन तेलाचे बॅरल आढळून आले। प्राथमिक तपासात या तेलाचा वापर थेट अनालॉग पनीर तसेच भेसळयुक्त तूप तयार करण्यासाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे। शासनाने तात्काळ कारवाई करत या सोयाबीन तेलाच्या साठ्यासह भेसळयुक्त गाईचे तूप निर्मितीसाठी वापरले जाणारे क्रीम आणि पनीरचा सर्व साठा जप्त केला आहे। एकूण 3,12,380 रुपये किमतीचा हा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास कसून केला जात आहे। उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या 30 जुलै 2026 रोजीच्या राजपत्रानुसार राज्यभरात अनुरूप म्हणजेच अनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर 31 जुलैपासून पूर्ण 1 वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे। हे अनालॉग पनीर पोषणदृष्ट्या फायदेशीर तर नाहीच, उलट अस्सल पनीर म्हणून विकल्याने ग्राहकांची मोठी दिशाभूल होते आणि सार्वजनिक आरोग्यालाही मोठा धोका निर्माण होतोय, असा इशारा सरकारने दिला होता। या आदेशानंतर झालेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे।